पारधी आवाज न्यूज नेटवर्क, पारधी समाजाच्या न्यायासाठी बुलंद आवाज। इंदापुर तालुका के भिगवण शहर के कुंभार गांव में रहने वाले पारधी समाज के काले परिवार ने पुलिस कार्रवाई को लेकर गंभीर आरोप लगाए हैं। परिवार के सदस्य गणेश काले और योगेश काले का कहना है कि कुछ पुलिस अधिकारी और कर्मचारी बिना वारंट उनके घर बार बार पहुंचते हैं और उन्हें अनावश्यक रूप से परेशान करते हैं। उनका आरोप है कि इस कारण पूरा परिवार लगातार भय और तनाव के माहौल में जी रहा है। परिवार का कहना है कि उनके घर पर सीसीटीवी कैमरे लगे हुए हैं और उन्होंने अपनी शिकायत कई जगह रखने की कोशिश की, लेकिन अब तक उन्हें न्याय नहीं मिला। उनका आरोप है कि बार बार की कार्रवाई से बच्चों, महिलाओं और बुजुर्गों में भी डर का माहौल बन गया है। अब परिवार प्रशासन और राज्य सरकार से निष्पक्ष जांच की मांग कर रहा है। यदि परिवार के आरोप सही पाए जाते हैं तो संबंधित अधिकारियों के खिलाफ कानून के अनुसार उचित कार्रवाई होनी चाहिए। वहीं यदि पुलिस की कार्रवाई किसी कानूनी आधार पर थी तो उसकी स्पष्ट और पारदर्शी जानकारी भी सामने आनी चाहिए। काले परिवार को निष्पक्ष न्याय मिले, उनके मन से डर का माहौल समाप्त हो। आमची इज्जत करते, आम्ही गावात राहिलोय, आम्ही सुधारले, आता कॅमेरे बसवले, तरी बी आम्हाला त्रास काही कमी नाही। पण आम्ही आता एक विचार केलेला असा की आपल्याला असं जीवन सुखी भेटणार नाही। आम्ही एवढा परिवार घेऊन, एवढे माणसं घेऊन, आम्ही दोघं भाऊ हे बाटले घेऊन आमचं स्वतःचं संरक्षण करणार। आमच्यापासून काय त्रास आहे तेवढं पोलिसांनी सांगावं की बाबा आमच्यापासून एवढा त्रास झालेला आहे, आम्ही ह्याची एवढी खोडी केलेली काय केलं, आमचं पुन्हा अख्ख्या गावामध्ये चौकशी करायची। आम्हाला इतरायचं की बाबा ही आमच्या मास धरून खातो, ती मास पैसा घरदार पुरवतात। सकाळी जेवलं तर संध्याकाळचं भागायचं आम्हाला मुश्किल असते साहेब। त्यात ही कुठली पोलिस येऊन शनी बाहेरची येऊन शनी आम्हाला पकडून येतात। आमची जावं बिवाह आम्हाला उचलून गोड गोड बोलून शनी पोलीस स्टेशन मध्ये खोट्या नाट्या किशी टाकतात, आमच्या 2-2, 3-3 किशी टाकतात, आम्हाला झेल बघायला लावतात। जवान बायका आहेत, जवान ही लेकर आहेत, ह्यांचं मागणं कोण बघणार आहे? ह्यांना काय कमी जास्त झालं तर ह्यांचं कोण जबाबदार आहे? एकच आता औषध पाजणं औषध त्याच्यामुळे सगळ्यांनी आम्ही एक विचार केलेला आहे, ठराव केलेला आहे की आता शेवट हे उपाय या, आम्ही तिथून पुढे काही सांगू शकत नाही। आम्हाला वाचवायचं असेल तुम्हाला तर तुम्ही स्वतःहून संरक्षण करावे, आम्हाला जगण्यासारखी काहीतरी आमची अपेक्षा करावे, आम्हाला कोणाचा त्रास नाही झाला पाहिजे असं आमचे करावे, तुमची विनंती करतो आम्ही। पुढे वडील नव्हते म्हणून आमच्या चुका झाल्या, आम्ही ती जेल भोगले। ती एक किशीच्या जागा 10 किशी त्यांनी टाकले, पण आम्ही आता सुधारले, आमचं घरदार बांधलं फार त्रास आता सुधारला, आता आम्हाला सुधरू द्या। जर विनाकारण 10व्या येऊन उचलून येतात, कुठल्या किशी कोल्हापूरच्या येतात, औरंगाबादची येतात, डवणची येतात, भिगवणची तर रोज येतात, करमाळ्याची येतात। आम्ही आला कोणाचा त्रास नाही, आम्ही जगाव कमरावाज, आमची बाया पोरं कोणाच्या दारात जाणं आम्हाला काय झालं, आमच्या दोघं भावांना सगळं घरदार चालतं आणि आम्हाला काय झालं हे कुणाच्या दारात जाणार? ह्यांना या जवान पोरींचं कोण आहे? ह्यांना कोण बघणार? ह्यांना मागून काय झालं, कुणा काय केलं तर आम्ही कुठं आतमध्ये राहणार? ह्यांचं कोण जबाबदार राहणार? त्यापेक्षा आम्ही स्वतः विचार केलाय, इथून पुढे एक जरी गाडी आमच्या दारात आली किंवा आमच्या गावात आली आमच्यामुळं तर आम्ही सगळ्या पोरांना पाजणार आणि ह्याचं सगळं जबाबदार ही जितकी पोलीस इथलं गावामध्ये येतात, पोलिटिशियन, इंदापूर पोलिटिशियन, औरंगाबाद पोलिटिशियन, कोल्हापूर पोलिटिशियन ही जबाबदार सगळी राहणार आहे त्यांना, ही सगळी आमच्या फॅमिलीची जबाबदार। ही तुम्हाला हात जोडून विनंती आमची, सगळ्या जगाचं तुम्ही चांगलं करता, आमच्या गरीबाचं एकदा चांगलं करा, ही तुमच्या पाया पडून आमची विनंती। भाई हो, आज हमारा पर अन्याय हीरो, काल तुम्हारा पर अन्याय उसे आप आत्र कष्टकरी खाता असताना हमारा जीव नात्र तराखेरो काय नसताना हमारा घर हमने टॉर्चर करू कर गामती नाखाने हमने मजबूर करू कर हम जगानो कमारानो हम एक उपाय सोचले रो एंड्रली बाटली तो हमें कष्टली बाटली पेणार आणि काय सगळं पोलिसांचं नाम तिनच मारणार। हम लय वाईट गेला ना आत्र भांडवल लिदो तरी भी हमने तरह हमारे पास हटेल जगानो कमारानो तमो स्वतः बाहेर होतं मग हमने साथ दो। आज हमने चोरी दरोडा करना होता, आपण जात करना होतं, हमें कॅमेरा सीसी कॅमेरा क्या चोरी दरोडा करा खर कुणी हुतूम कदा 20 वर्ष काळला पलीकडनं जो होईस तो कहीस पण हम सध्यानं लेकर बाळाला गाम गडम इज्जत कर जायसे हमने गाम तीर्थ पुलिस तानता से तो हमारी इज्जत शिवरी गाम हमने हकली दिसे हम क्या जान रहा हो कि दररोज जान रहा हमने रहो गुंट पर आज जगले आनो बुलती आय गली से नहीं
इतरे आयपत होणं या 1 रुपये शिकायचे लावून हम किकर जाईन दबाना क्या जाईन दन काढना आज हिरण 10-15 लेकर बाबा येऊन शिक्षण कोणी का काय कोण आज होते आहे गामना माहिती असताना बी गाडी गच करणं आवं गामना माहिती आज हमारा हमारा आणि एक ज्योति खगवन हमार कर साथ हो हमने साथ हम हो। भी तुम्हारे की करते आवश्यक साथ हमने तुम्हारे साथ में लय करायची रे आज काहीतरी पारधी जास्त समाज साथ देऊ तुम्ही. हुसे वाली तिनं मग पगा पडीन बोलू मग हमार काहीतरी न्याय करून देऊ नाही करून देऊ आणि आप पोलीसनं काहीतरी बंदोबस्त करीन दिन जाओ आ तुमने मारे हाथ जोड़ कोणी पगा पडीन तुम्हारा घोड़ा न विनंती री काहीतरी हमारा 1 वर्ष 5 वर्षांनी कळ तुम्हारा तुड पोचाव बस मग आवडून हात जोडून बोल पारधी आवाज न्यूज नेटवर्क पारधी समाजाच्या न्यायासाठी बुलंद आवाज